चांदवड नगर परिषदेचा घनकचऱ्याच्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची अशी पत्रकार परिषद होते। या पत्रकार परिषदेसाठी आलेले सर्व प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि माझ्याबरोबर असलेले आमचे शिवसेनेचे गटनेते संयुक्त उजले, आमचे दुसरे नगरसेवक कावाडेजी आणि आमच्या सर्व पदाधिकारी। चांदवड नगर परिषदेमध्ये 2019 साली एक घनकचरा जो संकलन कचरा होतो नगर परिषद, या कचऱ्यासाठी एक टेंडर प्रक्रिया पार पडली होती। वर्षभरासाठी ते टेंडर होतं। 2019 पासून आज 2026 पर्यंत एक वर्षाचं टेंडर असताना सातत्याने त्या टेंडरला मुदतवाढ देण्याचं काम प्रशासन आणि मागच्या काळात जे काही लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी ते काम बघत होते त्यांच्याकडनं त्या ठिकाणी झालं। कचरा उचलण्यासाठी काही केमिकल वापरण्याची बिलं वारंवार लावल्या गेली। असं कुठलंही केमिकल त्या ठिकाणी वापरल्या गेलं नाही आणि वापरल्या गेलं तर ज्या आम्ही नगर परिषदेचे जे अधिकारी त्यांच्याकडे ती मागणी केली, कुठलेही पेपर त्यांच्याकडे त्या संदर्भात मिळाले नाही। अनेक त्या ठिकाणी अशा हे डॉक्युमेंट जमा केल्यानंतर अपेक्षित आहे आपल्या सर्वांना की हे डॉक्युमेंट चेक करायला कमीत कमी 7-8 दिवस तर जायला पाहिजे ना। 1-2 अधिकारी नगर परिषदेचे जे कर्मचारी आहे ते सकाळी जमा केल्यानंतर दुपारी लगेच त्याच्यावरती सही केली जाते आणि ते बिल त्या ठिकाणी त्या कॉन्ट्रॅक्टला अदा केलं जातं। डेट बघा तुम्ही, ज्या दिवशी सेम तारखेला सकाळी जमा होतं दुपारी त्याचं अप्रुव्हल होतं आणि त्यांना त्या ठिकाणी पेमेंट झालं। तर असा कुठला कॉम्प्युटर आणि कुठल्या अधिकारी त्यांनी आणले की 200-500 जे पेज आहे ते एका दिवसात चेक झाले। हा सर्व सावळा गोंधळ त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरच्या पाठीमागे हे असणारे या ठिकाणी लोकप्रतिनिधी असणारे त्यांच्या पाठीमागे कुठले कुठले हात आहे त्या ते हळूहळू पुढे येत आहेत। जेव्हा हा सर्व विषय आमच्या सर्व नगरसेवकांनी महासभेमध्ये त्यांच्या नगर परिषदेच्या वेळेस विचारला गेला, पैसे देण्यासाठी सांगितलं गेलं की आमच्या कामगारांना पैसे दिले गेले पाहिजे, त्यांना जर तुम्ही 622 सांगता तर 622 दिले गेले पाहिजे। तर ते पैसे न देता त्यांना कळलं की आता हे पैसे द्यावे लागेल। 2-3 महिन्यापूर्वी त्यांनी ते मी ह्या नगर परिषदेचं काम करू शकत नाही असं नगर परिषदेला कळवलं। जर त्यांना नगर परिषदेत काम करायचंच नव्हतं तर 6 वर्ष त्यांनी सातत्याने त्याला मुदतवाढ देऊन काम का केलं? आत्ता सुद्धा जर आमच्या नगरसेवकांनी त्या ठिकाणी हे प्रश्न उपस्थित केले नाही ते पुढचे 2-3 वर्ष सुद्धा त्या ठिकाणी ते असंच पैसे घेऊन त्या ठिकाणी काम चालू राहिलं असतं। पूर्ण नगर परिषदेचा आपण जर विचार केला तर नगर परिषदेचा 16.5 लाखाप्रमाणे